नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। तुम्हा सगळ्यांना गोपालकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्तेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तर शुक्रवारीच मी या किरकिड्यावरती पॉडकास्ट अपलोड केलं होतं आणि तेव्हा याची एक पोलखोल केली होती। ती म्हणजे हा किरकिडा बोलला होता की श्रावण सुरू होण्या अगोदर मी इथे आलो होतो आणि आम्ही ढाई काका आणि भालू सोबत मिळून चीची पार्टी केली होती, परंतु त्याने दाखवलं होतं की हा बिग बॉस बघत होता। आता बिग बॉसला सुरू होऊन अजून 1 महिना झाला नाही आहे। आय थिंक दीप अमावस्याच्या दिवशी बिग बॉस सुरू झालं होतं आणि ह्याने जो एपिसोड दाखवला होता बिग बॉसचा तो लेटेस्ट होता असं मला वाटते। अजून एक गोष्ट मी त्या व्हिडिओमध्ये ऑब्झर्व केली ती म्हणजे किरकिड्याने ते येलो टी शर्ट घातलं होतं ते त्याच व्हिडिओच्या सुरुवातीला त्याने डिस्क्लेमर दिला होता ना की आम्ही इथे श्रावण सुरू होण्या अगोदर आलो आहो, ही रेसिपी त्याच्या अगोदर शूट केली आहे। तर तेच सेम टी शर्ट पूर्ण व्हिडिओमध्ये हा घालून होता। याचा अर्थ नुसता खोटं बोलत सुटला आहे। कसा आहे ना हा वसवशा, नाही म्हणजे ह्याला नॉनव्हेज खायचं, ह्याने कुशाल खावं असं कोणी ह्याला फाशीवरती नाही लटकवणार आहे। ह्याला कोणी जाब नाही विचारणार आहे की का रे बाबा श्रावणात नॉनव्हेज का खाल्लं, तरी पण हा वारंवार एका पाठोपाठ एक खोटं बोलत सुटलाय। निर्लज्जम सदा सुखी असा हा माणूस आहे। कसे आला याचे अंधमंद भक्त बघतात ना, गॉड नोज। माझ्या तर खरोखर हा माणूस समोर जरी आला ना तरी मी याला 2 कानाखाली देईन। इथे युट्यूब मध्ये दिसतोय आणि बडबड करतोय तेवढंच ठीक आहे, प्रत्यक्षात याला मी उभं देखील नाही करू शकत। एवढा पाणचट आहे ना हा, याला लाजच नाही आहे कसली। एवढं याला आपण बोलतो तेवढं तर कोणालाही बोलत नसू, पण याने सगळं सोडूनच दिलंय वाटते। एवढी आपली पोलखोल होते पण हा निर्लज्ज माणूस सुधारायचं नाव घेत नाही आहे। ती भालू तर ना याला पंजा मारायला उठली होती, पण ह्याने समज काय करून घेतला की ती याला पप्पी द्यायला उठली आहे। एक दिवशी तर ना ती भालू खरोखर याच्या तोंडावरती असा पंजा मारणार आहे ना की हा तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही। मंडळी, चला आता याने श्रावण पाळलाय समजू, पण हे नॉनव्हेजची रेसिपी आता कशाला दाखवतो ह्या लोकांना, म्हणजे किती हा खोटेपणा ना। आणि संध्याकाळच्या डिनर मध्ये चिकन आहे, हे काय होतं? संध्याकाळचा डिनर हे क्रिंज क्रिएटर्स ना स्वतः तर अशिक्षितच आहेत, पण आपल्यालाही आपलं शिक्षण विसरवतील यांच्या तुझ्या बडबडीमुळे। एवढा छोटा बॉल त्या भालूला खेळायला देतो, याच्या ना डोक्यातच मारला पाहिजे तो बॉल। अरे बिंडोक माणसा, तिने चुकून तो बॉल गिळला तर काय करशील रे? काय त्या किरकिरे काकूंचा आवाज हॉल मधून बेडरूम पर्यंत काकूंच्याच केकटण्याचा आवाज येत होता। ह्या काकू आजारी होत्या ना, विसरल्या का ह्या? हा किरकिडा ना याला खरोखर चापकाने फोडून काढलं पाहिजे। माहिती आहे का मंडळी तुम्हाला, मागे ना हा माणूस त्या मांजरीला कुठे कुठे हात लावत होता। त्या चॅनलच्या सीईओ ने पण ह्याला सांगितलं होतं की त्या मांजरीला कुठे पण हात लावू नको, तिला आवडत नाही। तरी पण ना बिंडोक माणूस तिला कुठेही टच करत असतो, काय तिच्यासोबत खेळत होता। अरे प्राणी आहे म्हणून काय झालं, तिला पण तिची इज्जत आहे। काय तिच्या प्रायव्हेट पार्ट्स वरती फोकस करत होता, अक्कल आहे का रे तुला? किरकिडा बोलतो बिग बॉसने खालून वर आलेल्याला घेतला आहे, मला खूप आवडलं। अरे हो, पण तुझं काय, तुला काय वाटते रे? तुला बोलवणार आहेत का ते पुढच्या वर्षी? खालून वर आलेल्याला ते घेतात, वरून खाली गेलेला नाही। त्या व्हिडिओमध्ये हा मशरूम आणायला गेला होता, का तर काकूंना मशरूम खायचा होता म्हणून। आणि काय ते आमचं नवीन हॉटेल सुरू होणार आहे। अरे बाबा, आताच तुझ्या त्या झोपडा स्टेला टाळ लागायची वेळ आली आहे आणि अजून त्यात नवीन हॉटेल कशाला ओपन करतोय? आणि काय ते ड्रिलचा आवाज येत असेल खाली काम सुरू आहे म्हणून, ती ड्रिल ना तुझ्या कुल्यातच घातली पाहिजे, मग चांगलाच ड्रिल डोशील। या माणसाने ना खरोखर डोक्याची पार वाट लावून ठेवली आहे माझ्या आता। काहीही फालतू गोष्टी दाखवत बसतो नुसता। याचे अंधमंद भक्त पण ना त्यांना काही कामधंदेच नाही आहेत वाटते। याला काय प्रोत्साहन देतात ना असले फालतू व्हिडिओ बनवण्यासाठी, तेच मला समजत नाही। म्हणजे काय यांची चॉईस? या किरकिड्याचं कौतुक करतात। अरे काय केलंय त्या किरकिड्याने असं? दुसऱ्या दिवशी जुनच शर्ट घालून किरकिडा निघाला होता खटारा लालपरी मध्ये बसून कालबा देवी मंदिरला। एकतर ना किरकिड्या बाकी सगळं जाऊ दे, ल आणि ळ बोलतोस ते, पण देवांचं नाव तरी ना शिस्तीत राहून घे रे प्लीज। कालबा नाही तर काळबा देवी आहे ती। मंडळी, त्या व्हिडिओ खाली ना खूप कॉमेंट्स होत्या, त्या जरा बघून घ्या। ह्या कॉमेंट्स वाचून ना मला तर एवढं हसायला आलं ना की काय सांगू।
हा माणूस ना असं मुद्दाम वागतोय, मला तरी असंच वाटते, कारण की याची इज्जत काढली जाते त्या कॉमेंट सेक्शन मध्ये, तरी देखील थँक्यू ओके असे रिप्लाय देत सुटलाय त्यांना. अरे किरकिड्या, एवढाच जर स्वतःचा अपमान करून घ्यायचा आहे ना तर माझ्या मंडळींना ब्लॉक केलंस ना, त्यांना अनब्लॉक कर, मस्त तुला 800-900 कॉमेंट्स करतील. घेस्टला घेऊन चाललोय बोलतो, पण घेस्टचा काय आगापिच्छा दिसत नाही आहे. आज पाऊस खूप आहे, आजच्या दिवशी सगळं पाप धुवून निघतील असं किरकिडा बोलला. अरे वारे किरकिड्या, मान्य केलंस का की तू पाप करतोस, ते मोठा पापी आहेस तू. प्रिस्ट पॉइंट मध्ये तुम्ही कालबादेवी मंदिर बघू शकता, हे बघू शकता, ते 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 बघू शकता. 10 मिनिटं तरी हे बघू शकता, ते बघू शकता, एवढंच करत होता हा अडाणी माणूस. किरकिड्या, आजकाल ना सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे रे. कोण जर ट्रिप प्लॅन करत असेल ना तर आधी ते लोक ना गुगल करतात की त्या ठराविक जागेवरती अजून काय काय फिरण्यासारखे स्पॉट्स आहेत ते. तुझ्यासारखं अडाणी कोण नाही राहिलं रे आजकालच्या जमान्यात. त्यामुळे ना प्लीज ते दर 2-2, 3-3 दिवसांनी हे बघू शकता, ते बघू शकता दाखवणं बंद कर. हा किरकिडा एकटाच वळवळत होता की त्या सीओ ला घेऊन गेला होता काय माहिती, गाडीत तर कोणीच दिसत नव्हतं. मंदिराचं पण पावित्र्य राखत नाही बिंडोक माणूस. किती हपापला आहे ना त्या पैशासाठी, देव जाणो. मंदिरात व्हिडिओ नाही काढायचा असतो, पण तरी गेला वर तोंड करून शूट करायला. मंदिरामध्ये पण प्रसाद मिळतो तर बोलतो आज मी तुम्हाला दाखवतो खिचडी कशी असते ते. आणि गाडीच्या बाहेर डोकावून बघितलं की पाऊस येतोय की नाही. छत्री नको बोलला, पण छत्री पकडूनच शूट करत होता. यावरूनच समजतं की किती मेंटल आहे हा माणूस. याला ना खरंच मानसोपचार तज्ञाची गरज आहे आता. किरकिडा बोलतो भूक लागली तर घ्यायचं, लाजायचं नाही, फुकटच आहे, आपल्या भक्तांसाठीच असते ते. किती रे तो लाल घोटेपणा, शी 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 शी. स्वतःच्या गेस्टला बोल ना, झोपडा स्टेला आले की भूक लागली तर खायचं, लाजायचं नाही, फुकटच आहे. स्वतः तर हा किरकिडा पापड पण फुकट देत नाही. मंदिरात मिळणारा प्रसाद फुकट आहे तर सगळ्यांना बोलतो काय तर लाभ उचलायचा, परत भूक लागली तर घ्यायचा मागून. मंडळी, हा गाडीत बसून आमरस पित होता ना, आणि तेव्हा याने एक आमरसची बॉटल दाखवली 800 ग्राम 330 रुपयाला. तुम्हाला लक्षात असेलच मंडळी की मागे मी ही बॉटल दाखवली होती. माझ्याकडे काही पाहुणे आले होते गावावरून, त्यांनी भेट म्हणून आणली होती मला. तेव्हा ती बॉटल 300 रुपीजला 1000 ml होती, पण बल्क मध्ये घेतलं तर 200 रुपयाला ती मिळत होती. मी परत त्या बॉटलचा पिक इथे दाखवते, तो बघून घ्या. मंडळी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ही बॉटल जी मी तुम्हाला दाखवली आहे ना, त्याच्यावरती FSSAI लायसन्स नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट सगळं काही लिहिलेलं आहे. आणि हा थाल्या कुमार जो आमरस विकतो त्यावर काहीच नसते, नुसती काचेची बॉटल असते. आता तुम्हीच विचार करा मंडळी, पैसे बघायचे की हेल्थ. मागे आपल्या मोहिनीताईंनी पण या किरकिड्याची पोलखोल केली होती. याचा आमरस किती काळा पडला होता ते त्यांनी दाखवलं होतं. एक वेळ ना मंडळी, पैसे जास्त गेले तरीही चालतील, पण हेल्थ सोबत कधीच कॉम्प्रोमाइज करू नये. हा जो आमरस विकतोय तो भलेही स्वस्त असेल, पण तो कसा बनला आहे, कधी बनला आहे, कधी एक्सपायर होणार आहे याची काहीच माहिती नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे तुम्हीच विचार करा की याचा आमरस घ्यायचा की नाही. मला तर असं वाटते की ती चॅनलची CEO आहे ना, ती परत एकदा बाळंतपणाला आली आहे. कारण 10-15 दिवस तरी झालेच असतील तिला येऊन. जाण्याचं काही ती नावच घेत नाही आहे. किरकिडा बोलतो मी 8 जागी चव घेतली आहे, पण हाच आमरस सिलेक्ट केला. कारण बाकीचे आमरस वाटत नाही, मग कोणतं फळ लागते त्याचा तुम्ही विचार करा. किरकिड्या मी सांगते हा, तो पपई किंवा ऑरेंजचा फ्लेवर येत असेल नाही का. 1 नंबरचा YZ आमरस मधून आंब्याचाच फ्लेवर येणार ना रे बावळट माणसा. बोलायला काही सुचत नाही म्हणून काही प्रश्न विचारतो बावळट. मी फ्रीज मधलं काही खाल्लं तर मला शिंका येतात. मला जर फ्रीज मधून काही खायचं असेल ना तर 3 तासा अगोदर मला बाहेर काढून ठेवावं लागतं, मगच मी खातो. हो का रे किरकिड्या, मग आईस्क्रीम, लस्सी, बर्फ पण 3 तास अगोदर फ्रीज मधून बाहेर काढून ठेवतोस का रे तू. मंडळी, आता या काकूंच्या अळूच्या भाजीकडे वळूया आपण. अळूमध्ये ना आम्ही काळे वाटाणे टाकतो. ह्या काकूंनी वाल टाकले होते. वाटण फोडणीमध्ये टाकायचं किंवा भाजी टाकल्यानंतर टाकायचं तर नाही, आधीच भाजीमध्ये टाकलं काकूंनी आणि मिक्स केलं. कमाल आहे बाबा. जगप्रसिद्ध शेफीनबाईने अळूचं फदफद ऐकलं नाही आहे कधी. मंडळी, या किरकिरे काकू जेव्हा बोलल्या ना की अळूचं फदफद आम्ही कधी बोललोच नाही आहे, हल्ली हल्ली हे नाव सुरू झालं आहे बोलायला, तेव्हा तर मला खरंच कमाल वाटली. या ना नक्कीच 4थी नापास असणार आणि असंच यांना शेफीनबाईची पदवी मिळाली असणार. काय ते आणि अलू अलू करत होत्या.
अळू असतं ते. शी, त्या वालाची पण सालं नाही काढली होती यांनी. कसे घाण माणसं आहेत ना, काय पण खातात. आणि गव्हाचं पीठ अळूमध्ये, हॉरिबल यार. मला अन्नाचा अपमान नाही करायचा आहे, पण गचाळपणा किती करावा माणसानी. कसंही बनवायचं आणि कसंही खायचं. एकदम रानटी लोक आहेत हे. काय मोठ्या किरकिरे काकू, 10-12 माणसांचं जेवण करायचं सांगतात. अहो काकू, मग काय मोठा तीर मारलात का हो तुम्ही? 10-12 माणसांचं जेवण बनवायच्या ना. आणि अहो, तुम्ही सांगता आणि आम्ही ऐकणार असं वाटलं का तुम्हाला? कोण बघायला आलं होतं का आमच्यापैकी तिकडे, की तुम्ही खरंच 10-12 माणसाचं जेवण बनवायच्या की नाही ते? प्रत्येक गोष्टीमध्ये किरकिड्याला तोंड उघडायचंच असते. किरकिडा विचारतो काय तर, मीठ कधी खराब होतो का, असं वास का घ्यायचं असतं? तर त्याचं उत्तर डुलू किरकिरे काकूंकडे नव्हतं. काय बोलायचं ना या काकूंना. ह्या मार स्वतःला शेफीनबाई समजतात ना, मग यांना जेवणातलं सगळं काही माहिती असायला हवं की नको? बंद करा रे याचं चॅनल कोणीतरी प्लीज. खरोखर मी त्या माणसाचे ना आभार मानीन इथे. मंडळी, यांच्या रेसिपी ना चुकूनही ट्राय करू नका. काकूंनी त्या अळूच्या भाजीमध्ये शेंगदाणे देखील टाकले नव्हते. शिजतानाच त्या अळूला काकूंनी कुकरमध्ये कोकम टाकलं होतं. काय रे यांच्या उलट्या सुलट्या रेसिपी. रोज उठून नुसतं थाल्या करत बसतो. त्या दिवशी मशरूम मम्मीसाठी आणत होता असं बोलला होता किरकिडा, पण आज दाखवतो काय तर गेस्ट साठी ती मशरूमची भाजी बनवली आहे. रोज वेगवेगळ्या थाल्या दाखवतो आणि बोलतो काय तर, तुम्हाला समजेल की आम्ही हे व्हेरायटी मध्ये का दाखवतोय ते. बाबा रे बाबा, व्हेरायटी ना तुझ्या जवळच ठेव. काहीच नको आम्हाला तुमचं. नको त्या तुमच्या रेसिपी पण आणि तुमच्या थाल्या पण नको. तुम्हीच खावा आणि तुम्हालाच त्या लखलाबू दे. किरकिड्या, तू ना मला फुकट जरी दिलंस ना, तरी मी तुझ्या घरी जेवायला येणार नाही. नीच माणसाने तो देवारा बाहेर ठेवलाय ना, त्याच्या बाजूला चप्पल काढल्या आहेत. किती खोटा असेल ना हा मंडळी. काल गोकुळाष्टमी होती, पण किरकिड्याने कोणालाच विश केलं नाही. या माणसाला सणसूद वगैरे आहे की नाही? खरंच बोलते मंडळी, याला ना चापकाने फोडून काढलं पाहिजे चांगलंच. सुजलेला थोबाड बघून ना फोन पण लांब ठेवावा असा वाटतो. कोण घेस्ट जातात त्यांच्याकडे, त्यांनी प्लीज ना याला 4 टी-शर्ट घेऊन द्या. नुसता आपला एकच ते लाल टी-शर्ट घालून फिरतोय. डोक्यातच जातोय माझ्या तर नुसता. किरकिड्या, तुला ना मी एक डिश दाखवते बघा. तुझ्या झोपड्या स्टे मध्ये सोन्याचा रूम आहे ना, तिथे जे गेस्ट येतात ना त्यांच्यासाठी बघ तुला जमते काय त्या प्लेट्स आणायला. तसं पण रूम तर तू सोन्याचाच केलायस ना, असं तुझं म्हणणं आहे. मग जेवणाची प्लेट पण त्यांना सोन्याचीच दे ना. बघा किरकिड्या, ही प्लेट ना तुझ्या झेडमार्ट मध्ये इझिली अवेलेबल असेल. बघू आता माझं किती ऐकतोस तू ते. कटिंग चाय पिलं बोलतो आणि मग सांगतो मी तर चाय पितच नाही. काय बोलायचं ना या माणसाला, मला तेच समजत नाही. इथली तुकी तिथे कशी करायची ते कोणीतरी या किरकिड्याकडून शिकावं. तुला माहिती आहे का किरकिड्या, तुझ्यावरती जेव्हा जेव्हा मी पॉडकास्ट करायला बसते ना, तेव्हा मी खूप शांत डोक्याने बसते. कारण काय आहे ना, तुला मी चांगलंच काहीतरी बोलीन रे, पण काय आहे ना, मला माझं तोंड नाही खराब करायचंय म्हणून मी गप्प बसते. त्या भुभूसाठी याला पेडिग्री आणून ठेवायला काय प्रॉब्लेम आहे ना, मला तेच समजत नाही. रोज आपला ते बिस्किट्स घेऊन येतो. मंडळी, काल याने जे नारळ पाणीची बॉटल दाखवली होती ना, तर प्लीज ती बॉटल आणू नका. तुमच्या इथे जर नारळ पाणीवाला असेल ना, तर त्याच्याकडनंच नारळ पाणी घ्या. उगाच ना या अडाणी माणसाचं ऐकू नका. दुसऱ्याचं नुकसान करायलाच फक्त याला येतं. मंडळी, मला तर असं वाटते त्या सीओच्या सासरच्यांनी ना तिला सांगून पाठवलं आहे की त्या मुलीला ना या लोकांच्या हातचं काही जेवायला देऊ नको, नुसतं मॅगी दे. कारण जेव्हापासून ती आली आहे ना, तेव्हापासून हा किरकिडा मॅगीच घेऊन येतोय. 10-12 पॅकेट तरी याने आतापर्यंत दाखवलेच असतील 15 दिवसात. झाली हो झाली, झमुरी म्हातारी झाली वाटते. नाही म्हणजे डॉक्टरने कॅल्शियमच्या गोळ्या सुरू केल्या आहेत तिला, म्हणून म्हटलं हो. मला तर असं वाटते किरकिड्याने ना तिला खाजेवरच्या गोळ्या आणल्या असतील. सतत त्या झमुरीला कुठे कुठे खाज सुटते ना, त्याच्यावरती काहीतरी उपाय दिला असेल डॉक्टरांनी. पण ते उघडपणे सांगणार कसं ना, म्हणून किरकिडा बोलला काय तर की डॉक्टरांनी कॅल्शियमच्या गोळ्या सुरू केल्या आहेत. आज 3 माकडं बसली होती घरच्या बाहेर. सीओची मुलगी मध्ये मध्ये येत होती, तर तिला बोलतो काय तर, तुझा कॉपीराईट नाही आहे आमच्याकडे, तू जा जा जा. ती चिमुकली किरकिरे काकूंच्या मांडीवरती बसली होती, तर वायझेडने हात ठेवला होता कॅमेरावरती. अरे बाबा, कोणत्या जमान्यात राहतोयस रे तू बावळट माणसा. ब्लरचं ऑप्शन असते रे एडिटिंग करताना, एवढंही माहिती नाही का तुला? मार, तू लोकांना सांगतोस की मी एडिटिंग करतो, मला खूप एक्सपिरियन्स आहे, मग एवढं साधं ऑप्शन तुला नाही माहिती का रे बावळट? एक काम कर ना, जेव्हा तू कॅमेरा समोर येतोस ना, तेव्हा पण कॅमेरावरती हात ठेव ना. म्हणजे कसं, तेवढंच तुझं सुजलेलं थोबाड आम्हाला बघावं लागणार नाही. आजचा पूर्ण व्हिडिओ ना एकदम पानसट होता आणि आजच्या व्हिडिओ मध्ये त्या किरकिरे काकूंना घेऊन बसायची काहीच गरज नव्हती. आणि नाखुजव बेबीकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की तिने आंघोळच केली नाही आहे 2-3 दिवसापासून. एकदम सूज आली आहे तिच्या बॉडीवरती. नाखुजव बेबी, हा कोणत्या पण गोळ्या आणतो ना, ते जरा जपून घेत जा.
भरोसा नाही या किरकिड्याचा काहीचा ना, तुलतुलीत नि गुलगुलीत आहे. डोकं ग डोकं. त्यामुळे कोणत्या गोळ्या खात असशील ना तर ते जरा डॉक्टरांना विचारूनच घे, कारण तब्येत बघ तुझी कशी झाली आहे ते. तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.